आज ठिकठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कारण एकच भगवे वादळ आणणाऱ्या, अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महाराजांनी जनतेपुढे ठेवलेला आदर्श राजाचं, उदाहरणाचं अस्तित्व आणि व्यवस्थापन याला मिळालेली जगमान्यता अपयश ज्यांच्या शब्दकोशातच नव्हता, जग जिंकून देणाऱ्या व्यवस्थापन शास्त्रातील रत्नांसह ज्यांचा दरबार फुललेला असायचा, जीवाला जीव देणारे मावळे आणि प्रधानमंडळ यांना एक सूत्रात बांधणाऱ्या व एक आदर्श पुत्र, पती, पिता अशा सर्व नात्यांना तितकेच महत्त्व देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने प्रभाग 6 येथील दमाणीनगर मूकबधीर शाळेत आणि सिद्धेश्वर नगर येथे कामगार संख्या जास्त आहे. करून खाणाऱ्यांची मोफत नेत्र तपासणी शिबिर घेऊन शिबिरात मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना आस्थाच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे. महिलांकरता आज प्रगतीची दारे उघडली. महाराजांमुळे प्रत्येकाने महिलांना यथोच्च सन्मान दिला पाहिजे ही शिकवण देणाऱ्या राजांची जयंती. देवाने प्रत्येकाला परिपूर्ण बनवलेले नाही, कुठे ना कुठे कमीही राहतेच. या दिव्यांगांच्या बाबतीत दिसायला जरी ते तुमच्या आपल्यासारखे असले तरी त्यांना ऐकता येत नाही, तर काहींना बोलता येत नाही. हा घटक देखील समाजोपयोगी आहे. अनेकोनेक मोठे उदाहरणे आहेत जे दिव्यांग असूनही त्यांनी नावलौकिक मिळवलाय. अशा मुलांना शिवजयंती निमित्ताने 2 प्रेरणादायक गोष्टींमधून काही शिकता यावे, त्यांनाही आनंद मिळावा. आपले पालक, मित्रवर्ग, शिक्षक यांच्याही व्यतिरिक्त संवाद साधता येऊ शकतो, हा आत्मविश्वास वाटावा, हा आस्थाचा छोटासा प्रयत्न. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संजय धनशेट्टी, राजू हौशेट्टी, संस्थेचे मार्गदर्शक सूरज रघोजी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेमध्ये मुलांना खाऊ आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मुलांनीही विविध प्रकारचे ऐतिहासिक पोशाख परिधान करून उपस्थिती दर्शवली. मोफत डोळे तपासणी शिबिर, मोतीबिंदू ऑपरेशन मोफत या कार्यक्रमांमध्ये एकूण 190 जणांची तपासणी करण्यात आली, तर 63 जणांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंछुरे, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, नीता अक्रुडे, अविनाश माचरला, लक्ष्मीबाई पुजारी, जिल्हा परिषद रिटायर्ड अंगणवाडी पर्यवेक्षिका सुमित्रा स्वामी चराटे, सध्या ज्या पतंजली योगामध्ये योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत, तसेच नवीन सभासद लक्ष्मी कुलकर्णी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन निलिमा हिरेमठ यांनी केले. विजय चिंचोळे आणि आपली जी मूकबधीर शाळा आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे. आज आपण ज्या महापुरुषाची जयंती करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत, ते आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांची जयंती आपण आज करत आहोत. शिवाजी महाराज किती शूर होते, किती गमिनी काव्याने ते काम करत होते, ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये तुम्ही वाचलंच आहे सगळ्यांनी. माझी आपल्या सगळ्या लहान मुलांना आणि मैत्रिणींना विनंती आहे, सगळ्या मुलींना, की आपणही शिवाजी महाराजांसारखे शूरवीर व्हावेत आणि त्यांच्यासारखीच बुद्धी आपण आत्मसात करावी. आपल्याला सुदैवानी शाळा अतिशय छान लाभलेली आहे. शिक्षक वर्ग इथला चांगला आहे, ते आपल्याला चांगलं शिकवत आहेत, त्याचा चांगला आपण उपयोग करून घ्यावा. त्यांच्या पालकांनी सुद्धा या गोष्टी या सगळ्या विचार करावा आणि त्यांनी जास्तीत जास्त आपल्या मुलांना शाळेत पाठवून त्यांची कुठेही दांडी बसणार नाही किंवा रजा होणार नाही अशी शाळेच्या पद्धतीनं त्यांना शिक्षणासाठी सोय करावी. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 6 एप्रिल 2025 रोजी सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या 3ऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली. यावेळी अधिवेशनात सहभागी होण्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विभागांसह गोव्यातील डिजिटल पत्रकारही सज्ज झाले आहेत. सावंतवाडी येथील महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी, तर सहस्वागताध्यक्षपद भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले यांनी स्वीकारले आहे. अधिवेशनाचे सन्माननीय मार्गदर्शक म्हणून माजी शिक्षण मंत्री आमदार दिलीप केसरकर असणार आहेत. या अधिवेशनाचे निमंत्रण माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे,
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार निलेश राणे यांनी स्वीकारले आहे. अधिवेशनाचे संयोजन समितीचे प्रमुख म्हणून संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष सागर चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष भरत केसरकर कार्यरत आहेत. अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध व्यापक समित्या गठीत होत असून कोकणातील विविध क्षेत्रातील मान्यवर व मंत्र्यांना निमंत्रित केले जाणार आहे. आज राजा माने आणि संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी संघटनेची आजवरची वाटचाल आणि सावंतवाडी येथे होणाऱ्या महाअधिवेशनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे तत्वतः मान्य केले. कुचन प्रशालेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी करण्यात आली. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग सोलापूर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहशिक्षिका रुपाली कवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा साम्राज्याचे संस्थापक नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे ध्येय, नीतिमत्ता आणि लोककल्याणकारी कार्य आजच्या आधुनिक समाजासाठीही मार्गदर्शक ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतिमत्तेवर आधारित प्रशासन, सामाजिक न्याय, स्वावलंबन, राष्ट्रप्रेम ही तत्त्वे आजच्या भारताच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असल्याचे मत मांडले. या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सिंहासनाधीश्वर राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर शस्त्र सशास्त्र पारंगत अष्टप्रधान वेष्टित बहुमंडल रक्षित रयतेच्या मनावर मातीच्या कणावर इतिहासाच्या पानावर अधिराज्य गाजविणारे एकमेव श्रीमंत 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 राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय. नरवीर धर्मवीर बहुभाषिक विद्या विभूषित ज्ञान गोविंद सर्जा राजा छत्रपती संभाजी महाराज के जय. ओम नमो पार्वते पते. पुण्य श्लोक राष्ट्रमाता वीरमाता माँ जिजाऊ साहेबांचा विजय असो. जय शिवराय. चित्रकार विपुल मिरजकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची 21,000 शर्टच्या बटनांपासून बनवलेली प्रतिमा हा नक्कीच एक अद्भुत उपक्रम आहे. 4 दिवसांच्या मेहनतीने साकार झालेली ही 4 बाय 5 फूट आकाराची कलाकृती 5 वेगवेगळ्या रंगांच्या बटनांनी बनवली आहे. यामध्ये त्यांच्या आईनेही मोलाची मदत केली, हे विशेष कौतुकास्पद. यासाठी बसवराज कडगंची आणि पंकज शहा यांनी दिलेले सहकार्य सुद्धा महत्त्वाचे आहे. शिवजयंतीनिमित्त अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने महाराजांना मानवंदना देण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांनी वाल्मिक कराड यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत कराड यांच्यासह इतर आरोपींना अटक केली. मात्र आतापर्यंत कृष्णा अंधारे अद्याप फरार असल्याने
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी खळबळजनक दावा केला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. धनंजय देशमुख म्हणाले, त्या रात्री मला फोन आला होता की अण्णांना गाडीत घेतले आहे आणि गाडी पुढे गेली आहे. अण्णांना लागले आहे, त्यांना रुग्णालयात घेऊन जायचे आहे अशी माहिती मिळाली होती, परंतु ही माहिती तुमच्याकडे कशी पोहोचली नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. ही माहिती आम्ही ज्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगत होतो त्यांनी ही गोष्ट कोणालाच दिली नाही, कारण त्यानंतर अधिकारी बदलले गेले म्हणून ही गोष्ट थांबली. जी रुग्णवाहिका होती ती कळंबच्या दिशेने निघाली होती आणि त्याच्या पाठीमागे मस्साजोगमधल्या गाड्या निघाल्या, कारण संतोष देशमुख यांना कळंबच्या दिशेने का घेऊन जात आहे याचा तपास करण्यासाठी मस्साजोगमधल्या गाड्या निघाल्या होत्या. आरोपींकडून कळंबकडे एक महिला तयार ठेवण्यात आली होती. संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे दाखवण्याचा कट पोलिसांचा होता, मात्र आमच्या गाड्या पाठीमागे असल्याने पोलिसांचा डाव फसला असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पद्मशाली युवक संघटना व श्री मार्कंडेय सोलापूर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोदुताई परुळेकर नगर विडी घरकुल ब ग्रुप एस पॉइंट जवळ येथे भव्य महाआरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात विविध आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक औषधांचे वितरण यासह नागरिकांना विविध आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्ण तपासणी करून आवश्यक उपचार आणि सल्ला दिला. शिबिरादरम्यान आरोग्य जागरूकता वाढवण्यासाठी विशेष कार्यशाळा आणि संवादी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची पद्मशाली युवक संघटनेची परंपरा कायम ठेवत यंदाही गरजू आणि गरीब लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम, गिरीश कोटा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, सचिव विजय निली, उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्यामडम, अंबादास कुडक्याल, महेश यमुल, प्रवीण जिल्हा, श्रीनिवास गुंडेटी, ॲडव्होकेट श्रीप्रसाद अंकलगी, ॲडव्होकेट चैतन्य केंगार, हिरालाल कामूर्ती, अक्षय यन्नम, व्यंकटेश यनगंदुल, इरेश चिलवेरी, महेश माचरला, नवीन फुलपाटी, नागेश मंथेन आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढेही समाजहितासाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. या महाआरोग्य शिबिराचा स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. गेल्या महिन्यात मार्कंडे जन्मोत्सव निमित्त आरोग्य शिबिर ठेवले होते व चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल आज पद्मशाली युवक संघटनेचे उपाध्यक्ष श्याम मॅडम यांनी एस पॉइंट येथे आज आयोजित करण्यात आलेले आहे व गेल्या महिन्यात प्रतिसाद मिळाल्याबद्दल आज परत एकदा महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे व मी पद्मशाली युवक संघटनेतर्फे आवाहन करतो की या भागातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ. सर्वांना जय मार्कंडे, जय शिवराय. आज 19 फेब्रुवारी राजा शिव छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त पद्मशाली युवक संघटना व मार्कंडे सहकारी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संबंध सोलापूर शहरामध्ये आज अत्यंत आनंदाचं आणि जिल्हाचं वातावरण असताना प्रत्येक तरुण आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा जयघोष करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आज या भागामध्ये मार्कंडे सहकारी रुग्णालय आणि पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने एक विधायक उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत. सर्व लोकांना आज आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांना औषधोपचार आणि त्यांची मोफत तपासणीचा हा जो अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, त्यामुळे त्या दोन्ही संस्थांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आपण करूयात. त्याच्यानंतर त्यांच्या उपक्रमाला आपण प्रतिसाद देऊयात अशी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती दिनांक 19 फेब्रुवारी रोजी आहे. या निमित्ताने केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या पदयात्रेत सर्व सोलापूरकर नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 11 या कालावधीत नवीन जिल्हाधिकारी कार्यालय 7 रस्ता ते रंगभवन उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हजारो विद्यार्थी नागरिक यांची जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. प्रारंभी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यात्रेनिमित्त हजारो विद्यार्थी नागरिक अधिकारी कर्मचारी यांच्याशी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सकाळी 9:30 वाजता संवाद साधणार आहेत. त्यानंतर 10 वाजता पदयात्रेस शुभारंभ होईल. तरी सोलापूरकर नागरिकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शीतल तेली यांना पोस्टिंग अजून दिलेली नाही. सचिन ओंबासे हे 2015च्या बॅचचे IAS आहेत. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. यापूर्वी ते वर्धा जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी झाली. शीतल तेली यांनी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे राबवली. तसेच श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची डेअरिंग त्यांनी केली. त्यामुळे त्या सोलापुरात कायम चर्चेत राहिल्या.